चला तर फायनली चासीचं ॲडव्हान्स पेमेंट मी केलं आहे. इथं डेट पण आहे 2 जानेवारी 2026. तर म्हणजे आपल्याकडे प्रूफ पण राहील की किती दिवस लावत आहेत आपल्याला बाईक पूर्ण कंप्लीट करून द्यायला. इंजिनिअरिंगला असताना आहे ना, फर्स्ट टाईम माझा ब्रेकअप झाला होता आणि माझं हृदय तुटलं होतं. असं काहीतरी म्हणतात ना ते, हृदय तुटणे. हां, तर तसा काहीतरी प्रकार झाला होता. पण तेव्हा मला एवढा त्रास नाही झाला, त्यापेक्षा जास्त त्रास मला आज होतोय. कारण आज माझ्या बाईकची हिमालयन 450ची चासी तुटली आहे. म्हणजे हे सगळं कसं घडलं, काय घडलं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जी काय पूर्ण टाईमलाईन आहे या विषयाची, ती पूर्ण टाईमलाईन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आत्तापर्यंत माझ्या चॅनलवरती 4 ते 4.5 हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. आणि टोटल व्ह्यूज जर मी काउंट केले माझ्या चॅनलवरती, जेव्हापासून मी हिमालयन 450 घेतली तेव्हापासून 1.5 लाख ते 2 लाखाच्या दरम्यान मला व्ह्यूज आहेत. आणि या सगळ्यांना मी ओपनली हिमालयन 450 चांगली आहे आणि ती बिंदास परचेस करा असंच रिकमेंडेड केलं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझा एक्सपिरियन्स रॉयल एनफिल्डबद्दल. मे 2024मध्ये मी हिमालयन 450 परचेस केली होती आणि त्यानंतर आत्तापर्यंत तब्बल 20,000 किलोमीटर मी त्या बाईकवरती कंप्लीट केले. आणि आत्तापर्यंत मला अजिबात कसलाही त्रास हिमालयन 450ने दिला नाही. पण आज अचानक असं काहीसं घडलं आहे. म्हणजे ही गोष्ट आजची नाही आहे, याला झाले भरपूर दिवस. एक 20 डिसेंबरच्या दरम्यानची ही गोष्ट आहे. आता आजची तारीख आहे 2 जानेवारी. तर यस, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. तर हा रॉयल एनफिल्डबद्दलचा हेडचा व्हिडिओ नसणार आहे. जस्ट मी माझा एक्सपिरियन्स रॉयल एनफिल्डबद्दलचा तुम्हाला शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. ते आजपर्यंत माझ्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये मी सगळ्यांना रॉयल एनफिल्ड सजेस्ट करत होतो. माझ्या ग्रुपमध्ये तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही माझे व्हिडिओ बघताय. आणि तुम्ही जर नवीन व्ह्युअर्स असाल माझ्या चॅनलवरती तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघा की माझ्या रायडिंग ग्रुपमध्ये टोटल जेवढे रायडर्स आहेत त्या सगळ्यांकडं फक्त BMW आहेत आणि मी एकटा असा होतो की माझ्याकडं रॉयल एनफिल्ड आहे. तर सर्वांनी मला तेव्हा सजेस्ट केलं होतं की नाही, रॉयल एनफिल्ड घेऊ नको. पण तरीसुद्धा मी रॉयल एनफिल्ड घेतली. त्या सगळ्यांना मी हे सजेस्ट करायचो की नाही, रॉयल एनफिल्ड चांगली आहे आणि माझा एक्सपिरियन्ससुद्धा रॉयल एनफिल्डसोबत चांगला आहे. पण यस, आज असं काहीसं घडलं आहे आणि कंपनीने माझ्यासोबत खूप साऱ्या गोष्टी माझ्यासोबत केल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. तर आत्ता पहिल्यांदा मी चाललो आहे सर्व्हिस सेंटरला. तर चिंचवड मोहननगर येथे सर्व्हिस सेंटर आहे, जिथे माझी बाईक मी सर्व्हिससाठी सोडली होती. तर चला तर सर्व्हिस सेंटरला पोहोचूया. पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय यूट्यूब. मी तुमचं राहुल तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. चला पोचलो आहे मी सर्व्हिस सेंटरला. बाईक दाखवतो तुम्हाला आणि बाईक मी कधी सोडली होती ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला सांगतो मी. ते बघा, सगळ्यात कोपऱ्यात माझी बाईक आहे. ही आपली बाईक. तुम्हाला बघून वाटत असेल की बाईक तर आहे तशीच दिसे, मग चासी तुटली तरी कशी. तर आता जवळून दाखवतो तुम्हाला की चासी नेमकं तुटली आहे कुठे. तर ही चासीची या साईडची ही मेन फ्रेम आहे आणि या साईडला ही सब फ्रेम आहे. तर ही जी मेन फ्रेम आहे तर इथे बघा, इथे खाली दिसत असेल तुम्हाला, इथं पूर्ण क्रॅक गेला आहे. हे बघा, इथे दिसतोय का तुम्हाला क्रॅक. माझ्याकडे दुसरा पण व्हिडिओ आहे बाईकचा, तो तर मी टाकेलच जर याच्यात दिसणार नाही तर. हे बघा, इथं पूर्ण क्रॅक झाली आहे. हा म्हणजे हा पूर्ण रॉड आहे, जो मेन रॉड आहे तो पूर्ण 2 तुकडे झाले त्याचे तिथून. आणि आता ही बाईकची दुसरी साईड आहे. या साईडला पण दाखवतो तुम्हाला. तर इकडे बघा, इथे सुद्धा याच्या खाली इथे क्रॅक गेलेला आहे.
हे बघा, हा जो मेन रॉड आहे मेन फ्रेमचा, तर तोच मेन रॉड इथून टाकीच्या खाली आहे ॲक्च्युली, इथे तो कट झाला आहे आणि दोन्ही साईडला, आणि सेम प्रॉब्लेम दोन्ही साईडला झाला आहे. 20 minutes later. चला तर फायनली चासीचं ॲडव्हान्स पेमेंट मी केलं आहे. इथं डेट पण आहे 2 जानेवारी 2026. तर म्हणजे आपल्याकडे प्रूफ पण राहील की किती दिवस लावत आहेत आपल्याला बाईक पूर्ण कंप्लीट करून द्यायला. खिसा तर खाली करून निघालो आहे, बघूया आता किती दिवसात भेटते बाईक. असं काहीसं घडलं माझ्यासोबत की हिमालयन 450ची चासी आपली क्रॅक झाली, जी की तुटली. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं. हे सगळं असं काहीसं घडलं. तर माझ्या गाडीमधून आहे ना, मला थोडासा किट आवाज येत होता. मला पहिलं मला वाटलं की सस्पेन्शनचा विषय असेल, त्यानंतर मला वाटलं कोण सेटचा असेल. आणि ऑलमोस्ट माझे 20,000 किलोमीटर कंप्लीट होत आले होते. 19,000 समथिंग काहीतरी किलोमीटर झालं होतं. 500 किलोमीटर बाकी होते 20,000ला. आणि मला बाईक सर्व्हिसला द्यायची होती. तर बाईकमधनं आवाज जास्तच यायला लागला होता. त्यामुळे मग मी बाईक सर्व्हिस सेंटरला आणून सर्व्हिसिंगला टाकून दिली. सर्व्हिसिंगला टाकतानासुद्धा मी त्यांना सांगितलं की माझ्या बाईकमधून मला आवाज येतो आहे. हे सर्व्हिसिंगचं जॉब कार्ड आहे, जे की 18 डिसेंबरला मी गाडी सर्व्हिसला दिली होती. आणि इथे बघा तुम्हाला कोपऱ्यात दिसत असेल की बाईकमधनं आवाज येतो आहे. मेकॅनिकल म्हणजे मला एक बाईकमधनं आवाज येतो आहे, तो इश्यू मी तिथं त्यांना मेन्शन केला होता. आणि त्यांनी बाईक सर्व्हिस करून दिली मला काहीतरी समथिंग 2 दिवसांनी, 18, 19, 20 तारखेला काहीतरी त्यांचा मला सर्व्हिस सेंटरवरनं फोन आला की बाईक तुमची सर्व्हिस झाली. आणि बाईक सर्व्हिस झाल्यानंतर त्यांनी मला कॉल केला की बाईक घेऊन जावा. तर मी 20 तारखेला आलो होतो. आणि सर्व्हिस सेंटरला आल्यानंतर पहिले मग मी म्हटलं की मी टेस्ट राईड घेतो, कारण की बाईकमधनं आवाज येत होता. मला पहिलं चेक करायचं होतं की तो आवाज गेला की नाही. तर 20 तारखेला मी आल्यानंतर टेस्ट राईड घेतली. टेस्ट राईडमध्ये मला कळलं की बाईकमधनं अजूनही तो आवाज येतो आहे. त्यानंतर मग मी पुन्हा एकदा सर्व्हिस सेंटरला पोहोचलो आणि मग मी चेक करत होतो की बाबा आवाज कुठून येतो. असं सीटवरती मी जोर द्यायचो आणि बाईक असं दाबायचो की बाबा सस्पेन्शनचा आवाज आहे का वगैरे, असं करून बघितलं मी. तर वाकून बघितल्यानंतर मला दिसलं की चासी तर तिथं क्रॅक झाली आहे. फोटोमध्ये इथं दिसत असेल तुम्हाला, हे बघा इथं चासी दोन्ही साईडला क्रॅक झाली. मग ती गोष्ट मी सर्व्हिस ॲडवायझर जो असतो त्यांच्या लक्षात आणून दिली. सर्व्हिस ॲडवायझरनी मला सांगितलं की तुमच्या बाईकवरती थर्ड पार्टी ॲक्सेसरीज आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या असतील. पण लास्ट जी सर्व्हिस झाली त्याच्यानंतर त्या सर्व्हिसमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही ॲक्सेसरीज काढून टाका, कारण की जर चासी वगैरे ब्रेक झाली तर तुम्हाला कंपनी क्लेम देणार नाही, वॉरंटी क्लेम होणार नाही, रिजेक्ट होईल. म्हणजे लास्ट जी सर्व्हिस केली होती मी आय थिंक जूनमध्ये सर्व्हिस केली होती. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी मी ॲक्सेसरीज काढून टाकल्या होत्या. मग तर मी 18 डिसेंबरला बाईक सर्व्हिसला टाकली आणि त्याच्यानंतर नंतर मला कळलं की बाबा चासीस तुटली आहे. तर असं काहीशी टाईमलाईन आहे. जून महिन्यात मी सर्व्हिसला बाईक टाकल्यानंतर त्यांनी मला ॲडवाईस केलं होतं की तुम्ही ॲक्सेसरीज काढून टाका. त्याच्यानंतर काही दिवसांनी मी ॲक्सेसरीज काढून टाकल्या. त्याच्यानंतर मला बाईकमधनं आवाज यायला लागला आणि तो आवाज येत होता, त्यामुळे मला वाटलं की कोण सेटचा आवाज असेल. जनरली रॉयल एनफिल्डला कोण सेटचा इश्यू भरपूर येतो, तर मला वाटलं की कोण सेटचा आवाज असेल. त्यामुळे मी बाईक 500 किलोमीटर बाकी असतानाच सर्व्हिसला घेऊन आलो. आणि सर्व्हिसला आणल्यानंतर सुद्धा तो प्रॉब्लेम माझा सॉल्व झाला नाही. आणि त्यांनी बाईक सर्व्हिस झाली तरीसुद्धा मला सांगितलं नाही की चासी क्रॅक आहे. मी टेस्ट राईड घ्यायला गेलो आणि पुन्हा आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाबा चासी तुटली आहे. आणि मीच त्यांना दाखवलं की बाबा चासी तुटली आहे. तर असं काहीसं झालं. म्हणजे मला हा एक क्वेश्चन आहे की बाबा सर्व्हिस करतानासुद्धा लक्षात कसं काय नाही आलं. तर असं काहीसं झालं. पण ह्या सगळ्या गोष्टी मी प्रॉपर त्यांनासुद्धा मी एक्सप्लेन केल्या की बाबा तुम्ही सांगितल्यानंतर मी ॲक्सेसरीज काढून टाकल्या होत्या, तरीसुद्धा चासी ब्रेक झाली आणि तुम्ही म्हणताय की क्लेम होणार नाही, वॉरंटी क्लेम होणार नाही, वॉरंटी रिजेक्ट होईल. आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर मग त्यांच्या साईडने त्यांनी मेल वगैरे केले कंपनीला आणि यस जे व्हायचं तेच झालं. त्यांनी वॉरंटी माझी रिजेक्ट केली. आणि त्याच्यानंतर मग मी सर्व्हिस सेंटरवाल्यांशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्हीसुद्धा कस्टमर केअरशी कॉलवरती वगैरे बोला आणि तुम्हीसुद्धा तुमच्या परीने मेल करा. पण ते मेल करा सांगितल्यानंतर त्यांनी मला तिथे स्वतःहून सांगितलं की तुम्ही जरी मेल केला तरी तो मेल मलाच येणार आहे आणि त्या मेलचा रिप्लाय मी तुम्हाला हाच देणार आहे, जो रिप्लाय मला ऑलरेडी कंपनीकडनं आला आहे की बाबा
आफ्टर मार्केट तुम्ही ॲक्सेसरीज लावल्या आहेत त्यामुळे तुमची वॉरंटी रिजेक्ट होणार. तर तरीसुद्धा मी कस्टमर केअरला कॉल केला. कस्टमर केअर थ्रूसुद्धा मी माझा इश्यू पुन्हा एकदा त्यांना एक्सप्लेन केला आणि मला ज्या गोष्टी जी काही टाईमलाईन आहे त्या सगळ्या मी त्यांना एक्सप्लेन केलं. तरीसुद्धा त्यांच्याकडनं मला काही हेल्प झाली नाही. त्याच्यानंतर मी स्वतःहून मेल टाकला. तर इथे बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, हा मेल मी टाकला आणि ह्या मेलचा रिप्लाय मला त्यांनी हा दिला. तर इथे सुद्धा त्यांनी हेच एक्सप्लेन केलं की तुम्ही ॲक्सेसरीज लावली होती, तुमच्या बाईकवरती मार्क दिसत आहेत, तर त्या सगळ्या गोष्टींमुळे तुमची वॉरंटी जी काय आहे ती रिजेक्ट होती आहे. त्याच्यानंतर मग भरपूर जणं करतात की बाबा इन्शुरन्स क्लेम करतात, खोटा ॲक्सिडेंट दाखवतात वगैरे. तर त्या सगळ्या गोष्टी मला करायच्या नव्हत्या. त्यामुळे मग तिसरा एकच ऑप्शन राहतो, तुमच्या खिशातल्या पैशाने तुम्हाला हा सगळा काही खर्च करावा लागेल. आणि बस आज त्यासाठीच मी आलो होतो. माझ्या खिशातल्या पैशाने मी चासी ऑर्डर केली आहे आणि मी माझ्या स्वतःच्या पैशाने चासी घेऊन बसून टाकतो आहे. पण ह्या सगळ्यावरून मला एकच सांगायचं आहे की यार, इतक्या सगळ्या जणांना मी रॉयल एनफील्ड सजेस्ट केली आणि आज माझ्यासोबत असं काही घडलं आणि कंपनीने मला असा काहीसा एक्सपिरियन्स दिला आहे. तर माझा कंपनीसाठी हेट नाही आहे, पण यस, असा काहीसा माझा एक्सपिरियन्स आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सर्व्हिस सेंटरमध्ये तुम्ही ज्या जाताय ना, तिथं जे सर्व्हिस सेंटरमध्ये बसलेले CRM वगैरे जे काय आहेत, सर्व्हिस ॲडवायझर, ते जे काय सांगतील ना तोच शेवट. कारण की तुम्ही मग कस्टमर केअर थ्रू जावा किंवा तुम्ही रॉयल एनफील्ड सपोर्टला तुम्ही मेल करा, जे काही तुम्ही कंप्लेंट रेज करताय ती कंप्लेंटसुद्धा तुम्हाला सर्व्हिस सेंटरला जाते आणि जे काही सर्व्हिस सेंटरवाल्यांनी ठरवून ठेवले तर तेच रिप्लाय तुम्हाला भेटणार. तर असा काहीसा माझा एक्सपिरियन्स आलेला आहे मला आत्तापर्यंत. तर आता ठीक आहे, स्वतःच्या पैशाने मी ऑर्डर केली आहे चासी. बघूया आता किती दिवस लागत आहेत. माझी अपकमिंग राईड होती साऊथ इंडिया, जी की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपण मोठी राईड प्लॅन करतो आहे. ऑलमोस्ट अर्धा भारत मी हिमालयन 450वरती कवर केला आहे आणि राहिलेला अर्धा भारत मी आत्ता 13 तारखेला मी राईडला जाऊन कंप्लीट करणार होतो. तर यस, ती राईडसुद्धा माझी कॅन्सल झाली. तर ठीक आहे, चला मी शॉपवरती पोचतो आणि राहिलेल्या गोष्टी तुम्हाला मी फेस टू फेस एक्सप्लेन करतो. तर येस, फायनली पोचलो आहे मी शॉपवरती. पुन्हा एकदा पूर्ण टाईमलाईन मी तुम्हाला शेअर करतो. फोर्स सर्व्हिससाठी मी 25 जूनला बाईक दिली होती. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की ॲक्सेसरीज तुम्ही काढून टाका, कारण की ॲक्सेसरीजमुळे भरपूर बाईकला प्रॉब्लेम येतो आहे. तर त्यानंतर मग मी काही दिवस तशीच ॲक्सेसरीजसोबत गाडी चालवली आणि मी नंतर ॲक्सेसरीज काढून टाकल्या. आणि थोड्या दिवसांनी मग माझ्या बाईकमध्ये थोडासा मला विशिष्ट असा आवाज यायला लागला. मेटॅलिक आवाज होता तो, कट 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 वगैरे. 19,500 किलोमीटर ऑलरेडी झालं होतं आणि 5th सर्व्हिस माझी जवळ आली होती. त्यामुळे मग मी म्हटलं की डायरेक्ट बाईक सर्व्हिसिंगलाच देऊन टाकू. मग मी बाईक सर्व्हिसिंगला दिली, कारण मला वाटलं की कोण सेटचा आवाज आहे. तर बाईक मी सर्व्हिसिंगला दिली. तिथेसुद्धा मी सर्व्हिसिंगला दिल्यानंतर जॉब कार्डमध्ये मी माझा इश्यू सांगितला की बाबा असा असा आवाज येतो बाईकमधनं. मग त्यांनी बाईक सर्व्हिस केली आणि बाईक सर्व्हिस केल्यानंतर त्यांनी मला कॉल केला की बाईक सर्व्हिस झाली आहे, घेऊन जावं तुम्ही बाईक. बाईक घ्यायला गेलो मी, टेस्ट राईड घेतली. टेस्ट राईडमध्ये घेतल्यानंतर सुद्धा मला तो आवाज तसाच जाणवत होता. त्याच्यानंतर मी सर्व्हिस सेंटरला पोहोचून मी स्वतः बाईक चेक करत होते की नेमका आवाज येतोय कुठून. तर ऑब्झर्वेशन करताना मला जाणवलं की यार बाईकची चासी तुटलेली दिसते. मग मी ती गोष्ट त्यांना सांगितली. त्यानंतर मग त्यांनी कंप्लेंट रेज केली. कंप्लेंट रेज केल्यानंतर कंपनीकडून एकच रिप्लाय आला की बाबा कंप्लेंट रेज ती त्यांनी जी केली ती सर्व्हिस सेंटरवाल्यांनी कंप्लेंटमध्ये डायरेक्ट सांगितलं की बाईकवरती थर्ड पार्टी ॲक्सेसरीज आहे. आणि जेव्हा मी बाईक सर्व्हिसिंगला घेऊन गेलो होतो तेव्हा ॲक्सेसरीज नव्हत्या. त्यांनी मेलमध्ये डायरेक्ट टाकून दिलं की बाईकवरती ॲक्सेसरीज आहेत आणि असं बाईकची चासी क्रॅक झाली आहे. तर मला असं वाटतं की तो मेलच कदाचित चुकीचा होता, कारण की बाईकची चासी क्रॅक झाली आहे. तुम्ही एवढाच मेल टाकायला पाहिजे होता, कारण ॲक्सेसरीज बाईकवरती नव्हत्या. ॲक्सेसरीज बाईकवरती असत्या आणि तुम्ही मेलमध्ये जर तसं मेन्शन केलं असतं की ॲक्सेसरीज आहेत तर मी कदाचित मान्य केलं असतं की बाबा हां, ॲक्सेसरीजमुळे ह्या गोष्टी झाल्या असतील. तर असं काहीसं त्यांनी डायरेक्ट मेलमध्ये म्हणजे बाईकवरती ॲक्सेसरीज नसताना सुद्धा त्यांनी मेलमध्ये टाकलं की बाईकवरती ॲक्सेसरीज आहेत आणि बाईकची चासी क्रॅक झाली आहे. तर मला कंपनीकडनं रिप्लाय आला की बाबा ॲक्सेसरीज आहेत, त्यामुळे मग आम्ही चासी रिप्लेस करून देऊ शकत नाही. वॉरंटीमध्ये अंडर वॉरंटी तुमची चासी चेंज होणार नाही. तर मला एवढंच. आणि त्याच्यानंतर मग मी कस्टमर केअरशी कॉल केला. कस्टमर केअरने कंप्लेंट रेज केली, पण ती कंप्लेंटसुद्धा सर्व्हिस सेंटरलाच गेली. मग सर्व्हिस सेंटरवाल्यांनी मला पुन्हा तोच रिप्लाय दिला
मग मी ईमेल थ्रू रॉयल एनफील्ड सपोर्टच्या मेल आय डीवरती मी मेल केला. त्या मेलचा सुद्धा मला तोच रिप्लाय आलाय जो की मी तुम्हाला स्क्रीनवरती पण दाखवला आणि इथं आपल्या समोर पण आहे. तर त्याच्यामध्ये पण त्यांनी ते सांगितलं की तुम्ही थर्ड पार्टी ॲक्सेसरीज लावल्या त्यामुळे हा इश्यू झालेला असेल आणि त्यामुळे मग आम्ही तुमची वॉरंटी रिजेक्ट करतोय. तर या व्हिडिओमार्फत मला एकच सांगायचं आहे, हा कोणता कंपनीबद्दलचा हेट व्हिडिओ नाही आहे. तर मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतोय की मी तीन प्रकारे माझं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला कंपनीसमोर. पण मी कोणत्याही मार्गे जर गेलो म्हणजे मी डायरेक्ट सर्व्हिस सेंटरशी बोललो, कॉल सेंटरला बोललो किंवा मेलवरती मेल केला तरी ते सगळ्या काही गोष्टी सर्व्हिस सेंटर थ्रूच होत आहेत. म्हणजे माझं डायरेक्ट बोलणं फक्त सर्व्हिस सेंटरवाल्यांशी होते, त्यांच्या हायर ऑथॉरिटीशी माझं बोलणंच होत नाही आहे. तर मी माझा प्रॉब्लेम सांगू कसा की माझ्यासोबत असं काही घडलं आहे. आणि अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की एवढं सगळं होऊन सुद्धा मी आत्तापर्यंत अजूनही एकही निगेटिव्ह पोस्ट टाकली नाही, कुठली रील शेअर केली नाही, ना कुठला व्हिडिओ मी यूट्यूबवरती बनवला. हा माझा एक्सपिरियन्स व्हिडिओ मी बनवतोय, ना की हेट व्हिडिओ बनवतोय. एवढंच सांगू इच्छितो की मी खूप जणांना माझी ही बाईक आहे ती सजेस्ट केली. म्हणजे माझी बाईक बघून कारण बाईक घेतल्यानंतर 1,500 किलोमीटर पण कंप्लीट झालं नव्हतं. तर बाईक घेऊन मी लडाखपर्यंत पोहोचलो होतो आणि माझे बाईक घेतल्यानंतर चॅनलवरती व्ह्यूज वगैरे खूप वाढले आणि खूप लोकांना मी ही बाईक सजेस्ट केली. ऑलमोस्ट 2 लाख लोकांनी माझे व्हिडिओ पाहिलेत. तर 2 लाख टोटल व्ह्यूज आहेत माझे बाईक घेतल्यापासूनचे. तर एवढ्या लोकांना मी बाईक आतापर्यंत सजेस्ट केली. म्हणजे त्याच्यातल्या ॲटलिस्ट 10 लोकांनी तरी माझी बघून बाईक घेतली आहे. कारण सर्व्हिस सेंटरला हा इश्यू जेव्हा झाला होता, जेव्हा मी सर्व्हिस सेंटरला पोहोचलो 18 तारखेला 19 तारखेला, तेव्हा सुद्धा मला तिथे सुद्धा माझे सबस्क्रायबर भेटले ज्यांनी मला बघून गाडी घेतली, मला विचारून गाडी घेतली. म्हणजे माझ्या सजेशननी त्यांनी गाडी घेतली. तर एवढं सांगू शकतो की मी जर लोकांना सजेस्ट करतोय बाईक आणि माझ्यासोबत जर असं काही घडतंय आणि कंपनी मला असा रिस्पॉन्स देते तर यार ही चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं. तर हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल रॉयल एनफील्ड तर एकच सांगतो की मला तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. कारण की तर स्वतःच्या पैशाने चासे चेंज करणं हे मला योग्य वाटत नाही. कारण की अंडर वॉरंटी आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला पण माहिती आहे. आणि येस ठीक आहे, जर तुम्ही सुद्धा रॉयल एनफील्डचे ओनर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता की असा काहीसा एक्सपिरियन्स माझा होता. तुमचे एक्सपिरियन्स नक्की मला शेअर करा. आणि तुमचा कोणी मित्र जर रॉयल एनफील्डची बाईक घेणार असेल किंवा हिमालयन 450 घेणार असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर ठीक आहे, असा काहीसा माझा हा एक्सपिरियन्स होता रॉयल एनफील्डबद्दल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जर अजून काही अपडेट असेल बाईकबद्दल तर ती अपडेट मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. थँक्यू.